शब्द मन आणि प्रेम. शुभ क्रिया. पार्ट आहे 377. 15 मिनिटांनी क्रिया बोलते, आहा बेबी काय केलंयस ना आज खरंच. अजूनही फील होत आहे मला. वाव. तर शुभ बोलतो, येस बेबी तू पण काय मॅजिकल मूव्स घेते ना. आहा. वाव. आय मीन एका क्षणात मी वेडा होतो असं इतक्या स्पीडली करायला. तर क्रिया बोलते, चल उठू दे मला आता. झालाय खूप. हो का. देन दोघेही उठतात, अंघोळीला जातात आणि मग क्रिया मस्त एक फ्रॉक घालते आणि शुभ असतो शॉर्ट्सवर. आणि मग क्रियाला आवरून घेण्यास शुभ हेल्प करतो आणि मग दोघेही छान जेवण वगैरे करतात. तर क्रिया बोलते, बेबी मला झोप येऊ लागली आता. चल ना माझ्यासोबत झोप थोडा वेळ, प्लीज. ओहो. सर रोमॅन्टिक. इतक्या जवळ आल्या आल्या. तर शुभ बोलतो, बेबी तू झोप ना, मला थोडं काम आहे ते करून घेतो मी. आणि असं पण माझी झोप झाली आहे, सो मला झोप नाही येणार ग. तर क्रिया बोलते, तुला येईल झोप मला माहिती आहे. तुला काय केलं तर मी झोप येईल. आणि मग उठल्यावर करशील काम. मला पण भरपूर काम आहे. पूर्ण डेटा क्रॉस चेक करायचा आहे. नक्की काय चाललंय इतक्या दिवसांपासून ते सर्व. तर शुभ बोलतो, बरं चल मला झोपव बरं. बघू नक्की कसं झोपवते मला. तर क्रिया तसंच शुभला जवळ घेत मस्त शुभचं तोंड बरोबर चेस्टवर सेट करत, हग करत बोलते, आता येईल ना माझ्या बाबूला झोप. तर शुभ बोलतो, आता फक्त झोप नाही तर एकदम निवांत झोप येईल. आणि तुला येईल का? तर क्रिया बोलते, हो येईल ना, पण जर तू दात नाही लागू दिलं तर. नाहीतर तुलाच ओरडत बसेल मी. आणि तू पण झोपल्यानंतर झोपेल. तर शुभ बोलतो, नाही लागू देत दात वगैरे, सो डोंट वरी. तू पण एकदम निवांत झोपायचं, ओके. चल झोपू आता. सो मग दोघे छान हग करून तसंच झोपी जातात. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शुभला जाग येते. तर तसंच आधी क्रियाला बघतो. तर क्रिया मस्त झोपलेली असते हग करून. तर शुभ तो हात बाजूला करायला जातो, इतक्यात क्रियाला जाग येते. तर शुभ बोलतो, बेबी झोप झोप, मी उठतो आता, माझी झोप झाली आहे. तर क्रिया बोलते, 5 मिनिट थांब मग सोबतच उठू ना. तर शुभ ठीक आहे बोलून तसंच झोपतो हग करून. तर क्रियाचे डोळे बंद असतात आणि शुभचे डोळे उघडे असतात. तर शुभ बोलतो, बापरे क्रियू दात नाही लागला तरी बघ पुन्हा रेड रेड स्किन झाली ग इथे. तर क्रिया डोळे बंद करूनच तसंच बोलते, की हां, माहिती आहे ते नेहमी होतं. दात न लावता पण तू किती जोरात, किती हार्ड करतो, ते फक्त मलाच माहिती आहे. तू आता फर्स्ट टाईम बघितलं का? तर शुभ बोलतो, "हो ना, मला माहीतच नाही की असं दात न लागता पण एवढा रेड होईल. म्हणजे माझ्या रोमॅन्समध्ये बघ जास्तच ताकद आहे वाटतं." तर क्रिया बोलते, "हां, असू दे, असू दे. त्याचा त्रास मला होतो. हे नाही कळणार कधी तुला." तर शुभ बोलतो, "अगं यात कसला त्रास आणि त्रास देत काही नाही केलंय मी. आणि असं पण मार्क आतमध्ये आहे, जो फक्त तू किंवा मीच बघू शकणार आहे. सो डोंट वरी." क्रिया स्माईल करत ठीक आहे बोलते आणि मग असंच 5 मिनिटं लेटून असतात. आणि मग उठून फ्रेश वगैरे होतात आणि क्रिया जाते आत किचनमध्ये आणि चहा करत असते दोघांसाठी आणि शुभ असतो आपल्या कामात हॉलमध्ये लॅपटॉप घेऊन बसून. क्रिया चहा करते आणि हॉलमध्ये घेऊन येते तर इतक्यात पाऊस सुरू होतो. तर क्रिया बोलते, "बेबी चल बाल्कनीत चल पटकन. मस्त पाऊस बघत चहा घेऊ." तर शुभ तसंच काम ठेवून क्रियासोबत बाल्कनीत जातो आणि मग एकाच चेअरवर दोघेही बसतात. लाइक शुभच्या मांडीवर क्रिया बसते. आपला चहा घेऊन आणि पाऊस बघत मस्त दोघेही चहा घेतात. सो क्यूट, सो रोमॅन्टिक. क्रिया बोलते, "वॉव बेबी किती मस्त रोमॅन्टिक आहे ना हे सगळं. थँक यू सो मच." शुभ बोलतो, "रोमॅन्टिक आहे, सगळं आहे, बरोबर आहे. यार थँक यू कशासाठी बोलली?" तर क्रिया बोलते, "मी बघितलं तुला काम करत होता तू, पण माझ्यासाठी म्हणून तू लगेच ये बोलली, तर आला बाल्कनीत बसायला आणि काम बाजूला ठेवला आणि इतक्या मनापासून माझ्यासोबत बसला इथे त्यासाठी. हे सर्वांना नाही जमत इतकं मन जपणं आपल्या पार्टनरचं, पण तुला जमतं आणि तू ते करतो सुद्धा. मग त्यासाठी थँक यू बोलावसं वाटलं तर बोलली. सिंपल." नाईस. तर शुभ बोलतो, "पण बेबी माझ्यासाठी माझं काम जेवढं महत्त्वाचं आहे ना, तेवढीच महत्त्वाची तू सुद्धा आहेस. सो म्हणून तुझ्यासाठी कामाला किंवा कामासाठी तुला बिलकुल मी हर्ट नाही करू शकत." क्रिया बोलते, "येस बेबी आय नो." आणि मग दोघेही तसंच पावसाचा आनंद घेत चहा घेतात. मग काही वेळ असंच बसतात आणि मग शुभ आपलं काम घेऊन बसतो आणि क्रिया सुद्धा पूजा करून घेते.
आणि लॅपटॉप ओपन करून बसते. सो अशा प्रकारे दोघेही कामात बिझी होतात. सो क्यूट. काम करत-करत दोघेही मध्ये-मध्ये एकमेकांना बघून स्माईल करत असतात आणि मग अचानक शुभला मेल येतो क्लायंटने पेमेंट 3 डेज डिले केल्याचा. तर शुभ बघताच चिडून बोलतो, "व्हॉट द हेल? हा काय मूर्ख आहे का? एकतर दिलेल्या वेळेआधीच काम पूर्ण करून दिलंय आणि हा काय 3 डेज डिले करायचं बोलत आहे." तसंच क्रिया विचारते, की "काय झालं बेबी? क्लायंटचा मेल आहे का?" तर शुभ बोलतो, "अगं हो, बघ ना वेळेच्या आधी काम पूर्ण करून दिलं मी आणि तो आता बोलतो 3 डेजने पेमेंट करणार." म्हणजे काय? मी दिवस-रात्र काम करून दिलं, ते गेलं का असंच? तर क्रिया बोलते, "अग्रीमेंट करत नाही का तुम्ही पेमेंटवर? म्हणजे वेळेवर कोणी असं करत नाही." तर शुभ बोलतो, "अगं पण हा ट्रस्टवरती आहे म्हणून नाही केलं मी. पण याचा अर्थ असं होत नाही, की तो वेळेवर सांगणार मला असं काहीतरी." त्यात माझे 2 नवीन प्रोजेक्ट होते, ज्यांना मी वेटिंगवर ठेवलं बिकॉज हा क्लायंट आधीपासून आहे रेग्युलर आहे म्हणून. पण आता हाच फालतू निघाला. क्रिया बोलते, "नाही बेबी असं नाही बोललो. क्लायंटसाठी असे शब्द नाही वापरायचे. आय नो तो चुकीचा वागला आहे, पण आपण असं काहीतरी नाही बोलायचं. ओके?" तर शुभ बोलतो, "अगं पण पेमेंट काही छोटा अमाउंट नाहीये ना, हाय अमाउंट आहे. मग डोकं खराब होणारच ना." त्याला डायरेक्ट मेलवर घेतलाय मी. बघतो आता इथे कसा सांगतो स्वतःचा नको ते प्रॉब्लेम. कारण मेलवर त्याला प्रोफेशनल बोलल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. तर क्रिया बोलते, "ठीक आहे, चालेल कर तू." मी जेवणाची तयारी करते आणि मग क्रिया उठून जाते किचनमध्ये आणि शुभ असतो हॉलमध्ये काम करत. तर अर्ध्या तासाने क्रिया येते हॉलमध्ये शुभजवळ आणि शुभच्या हेअर्समध्ये हात फिरवत बोलते, की "बेबी लवकर लग्न झालं तर किती मस्त ना, सोबतच मुंबईला राहता येईल." तर शुभ हो, हं, हां, असाच रिस्पॉन्स देत असतो. तर क्रिया थोडी जास्त लाडात येत शुभच्या डोक्यावर लाडात मारत बोलते, की "लक्ष दे ना बेबी माझ्याकडे पण, किती वेळपासून काम घेऊन बसला आहेस ना?" तर शुभला डिस्टर्ब होतं असं मारल्यामुळे आणि चूक पण होते. तर पटकन क्रियाला रागात बघतो आणि क्रिया तसाच घाबरून मागे होत बोलते, की "सॉरी, सॉरी, मस्करीत केलं मी." "खरं सॉरी बेबी." ओह माय गॉड! शुभ काय करेल? तर शुभ चिडूनच बोलायला लागतो, की "तू काय थोडी मूर्ख आहे का? कळत नाही का तुला? मी कामात आहे, काम करत आहे, तरी फालतूगिरी करत आहे इथे येऊन. हेअर्समध्ये हात काय फिरवते, डोक्यावर काय मारते. तू कामात असताना असंच करतो का मी? तुला तर खूप शांतता हवी असते. मग माझं काम काय असंच वाटतं का तुला? जे तू येऊन नेहमी फालतू टाईमपास करत असते आणि असं मारत वगैरे असते." शुभचा राग बघून क्रियाला खूप जास्त वाईट वाटतं आणि खूप रागही येतो. तर तसाच रूममध्ये चालली जाते रडतच आणि बेडरूम बंद करून घेते आतून आणि रडत असते. बापरे! शुभला माहीत असतं, पण शुभ सुद्धा अतिरागात असल्यामुळे जाणून नाही जात आणि मनातच बोलतो, की "जाऊ दे, रडू दे. जेव्हा-तेव्हा लहान मूल असल्यासारखं वागत आहे, जे चुकीचं आहे. प्रत्येक वेळेस लाड पुरवायला खरंच लहान नाहीये ती." शुभ लॅपटॉपवर कामच करत असतो आणि मग 5 मिनिटांनी क्रियाला पुन्हा अतिराग येतो. हा विचार करून, की शुभला काही नाही वाटलं, मी इतकी रडत आहे तरी आणि अजूनही आपलं कामच घेऊन बसलाय आणि मला मनवायला पण नाही आला. तर त्याच रागात क्रिया बेडरूममध्ये असलेली शुभची ब्लँकेट आणि एक बेडशीट घेते आणि एक पिलो घेते आणि तसंच येऊन शुभवर टाकते आणि बोलते, की "इथेच झोप. तू तुझं काम, काम, काम आणि तुझे हे झोपायचे कपडे. यायचं नाही माझ्याजवळ झोपायला, सांगून ठेवते आत्ताच." तर शुभला कळतं, की जेवढा राग करणार मी, हे पण तेच करणार. सो कितीही मोठी असली तरी शेवटी लहान मुलीसारखंच म्हणून शांत करावं लागेल. चला आता काय दुसरा ऑप्शन नाहीये. खरं आहे, खरं आहे. देन शुभ लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि तेच ब्लँकेट, बेडशीट आणि पिलो घेऊन येतो बेडरूममध्ये आणि क्रियावर टाकत बोलतो, "हे इथेच राहील आणि मी सुद्धा इथेच राहील. उगाच मूर्खपणा करू नको." तर क्रिया उठून तसंच शुभच्या क्लोज येत बोलते, "इथे तू नाही झोपायचं. हॉलमध्ये झोपायचं सरळ जाऊन. कळलं का? मी मूर्ख आहे ना. मला कळत नाही काम करत आहे ते आणि काय जेव्हा-तेव्हा फालतूगिरी करत असते. सो तू इथे अशा मूर्ख मुलीसोबत झोपायचं नाही. चल जा हॉलमध्ये." ओह माय गॉड! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 378 मध्ये बघणार आहे आपण. आता यावर शुभ कसा रिएक्ट करतो आणि काय बोलतो आणि क्रियाला कसं शांत करतो आणि क्रिया शांत होईल की हेच सगळं लक्षात ठेवून वागणार आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.